नमस्कार मित्रांनो, कधी तुम्ही असा विचार केला आहे का की काही लोक शांत असतात, सोशल मीडियावर फारसे दिसत नाहीत, मोठमोठ्या घोषणा करत नाहीत, पण काही वर्षांनी अचानक ते इतके पुढे गेलेले असतात की लोक फक्त एकच प्रश्न विचारतात, हे इतकं सगळं कधी आणि कसं झालं? याचं उत्तर एका वाक्यात आहे, ते बोलण्यात नाही तर शांतपणे काम करण्यात व्यस्त होते. या जगात प्रत्येकाला आपली स्वप्न सांगायची घाई असते. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आधी पोस्ट, जिम सुरू केली असेल तर आधी स्टोरी, अभ्यास सुरू केला तर आधी स्टेटस. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्याची प्रसिद्धी सुरू होते आणि अनेक वेळा हीच प्रसिद्धी तुमच्या यशाची सर्वात मोठी शत्रू बनते. आज आपण अशा 12 नियमांबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या आयुष्याचा संपूर्ण विचार बदलू शकतात. हे नियम तुम्हाला फक्त यशस्वी बनवणार नाहीत, तर तुमच्या यशाला सुरक्षित ठेवायलाही शिकवतील. चला सुरुवात करूया. नियम क्रमांक 1. प्रत्येक स्वप्नांची घोषणा करू नका. लोकांना वाटतं मी सगळ्यांना सांगितलं तर माझ्यावर दबाव राहील आणि मी मेहनत करेल. पण मानसशास्त्र वेगळंच सांगतं. जेव्हा आपण एखादं ध्येय सगळ्यांसमोर सांगतो तेव्हा मेंदूला आधीच यश मिळाल्यासारखं वाटायला लागतं. लोकांचं वा, खूप छान अशा प्रतिक्रिया आपल्या मेंदूला खोटं समाधान देतात. म्हणून अनेक लोक सुरुवात मोठ्या उत्साहाने करतात, पण काही दिवसांनी शांतपणे सोडून देतात. लक्षात ठेवा, लोकांच्या टाळ्या तुमच्या मेहनतीची जागा कधीच घेऊ शकत नाहीत. तुमचं ध्येय तुमच्या डायरीला माहिती असू द्या, संपूर्ण जगाला नाही. तुमच्या यशाचं सर्वात सुंदर उत्तर म्हणजे परिणाम. नियम क्रमांक 2. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. आयुष्यात प्रत्येक हसणारा माणूस तुमचा शुभचिंतक नसतो. काही लोक तुमचं यश पाहून प्रेरित होतात, तर काही लोक अस्वस्थ होतात. सगळ्यांना तुमच्या प्रगतीचा आनंद होईल असा गैरसमज कधीही करून घेऊ नका. कारण काही लोकांना तुमचा पराभव नको असतो, त्यांना फक्त तुमचं यश नको असतं. म्हणून प्रत्येक योजना, प्रत्येक निर्णय, प्रत्येक नवीन सुरुवात सर्वांना सांगण्याची गरज नसते. विश्वास हा कमावला जातो, मोफत दिला जात नाही. नियम क्रमांक 3. शांतपणे स्वतःमध्ये गुंतवणूक करा. महागडे कपडे, मोठा मोबाईल, दिसायला श्रीमंत वाटण्यापेक्षा ज्ञानामध्ये श्रीमंत व्हा. दररोज एक पुस्तक, दररोज नवीन कौशल्य, दररोज थोडासा आत्मविकास. लोकांना तुमच्या कपड्यापेक्षा तुमच्या क्षमतेची जास्त भीती वाटली पाहिजे. कारण पैसा चोरीला जाऊ शकतो, पण कौशल्य नाही. ज्याने स्वतःवर गुंतवणूक केली त्याला भविष्य कधीच गरीब ठेवत नाही. नियम क्रमांक 4. कमी बोला, जास्त निरीक्षण करा. खूप लोक बोलण्यात हुशार असतात, पण निरीक्षण करण्यात कमकुवत. ज्याला निरीक्षण करता येतं त्याला लोकांचं खरं रूप दिसायला लागतं. कोण फक्त उपयोगासाठी जवळ आहे, कोण मनापासून आहे, कोण तुमचं ऐकतो आणि कोण फक्त उत्तर देण्यासाठी थांबलेलं आहे. हे सर्व शांत माणसाला पटकन समजतं. म्हणून स्वतःला प्रत्येक चर्चेत सिद्ध करण्यापेक्षा लोकांना समजून घेण्यात वेळ घालवा. शांत माणूस अनेकदा सर्वात जास्त शक्तिशाली असतो, कारण त्याच्याकडे माहिती असते, आवाज नाही. आजपासून स्वतःला एक छोटं वचन द्या, मी माझ्या स्वप्नांपेक्षा माझ्या कृतींना मोठं बनवेन. कारण आयुष्यात इतिहास नेहमी कृती करणारे लोकच घडवतात, फक्त घोषणा करणारे नाही. नियम क्रमांक 5. तुमची पुढची चाल कधीही उघड करू नका. बुद्धिबळाचा एक साधा नियम आहे, जो खेळाडू प्रत्येक चाल आधीच सांगतो तो जिंकत नाही. आयुष्याचंही तसंच आहे. अनेक लोक म्हणतात मी पुढच्या महिन्यापासून व्यवसाय सुरू करणार आहे, मी नवीन कोर्स करणार आहे, मी नोकरी बदलणार आहे, मी मोठा प्रोजेक्ट सुरू करतोय. पण हे सगळं बोलण्यापेक्षा शांतपणे काम सुरू करा. कारण काही लोक तुम्हाला थांबवणार नाहीत, पण तुमच्या मनात शंका निर्माण करतील. हे खूप कठीण आहे, तुझ्याकडून होणार नाही, यात काही भविष्य नाही. एक वाक्य, एक नकारात्मक मत कधीकधी महिन्यांची मेहनत थांबवून टाकतं. म्हणून तुमच्या योजना सुरक्षित ठेवा. यश मिळाल्यानंतर जगाला सांगायला भरपूर वेळ मिळेल. लक्षात ठेवा, बियाणं जमिनीत असताना जर रोज उकरून पाहिलं तर ते कधीच झाड बनत नाही. स्वप्नांनाही शांततेची माती लागते. नियम क्रमांक 6. तुमच्या भावना प्रत्येकासमोर मांडू नका. आजच्या काळात लोक लगेच म्हणतात मनातलं बोलून टाक, पण प्रत्येक व्यक्ती तुमच्या भावना समजून घेईलच असं नसतं. काही लोक तुमच्या दुःखावर सहानुभूती दाखवतात आणि नंतर त्याच दुःखाचा वापर तुमच्या कमकुवतपणासाठी करतात. याचा अर्थ भावना दाबून ठेवा असं नाही, पण योग्य व्यक्ती निवडा ज्याने तुमच्या आनंदात साथ दिली. तोच तुमच्या कठीण काळात ऐकण्यास पात्र असतो. भावनिक परिपक्वता म्हणजे प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देणं नाही, तर कोणासमोर किती बोलायचं हे समजणं. नियम क्रमांक 7.
परिणाम दिसेपर्यंत सातत्य सोडू नका. आजची सर्वात मोठी समस्या म्हणजे लोक मेहनत कमी करत नाहीत, ते संयम सोडतात. 4 दिवस व्यायाम, 5 दिवस अभ्यास, 2 आठवडे व्यवसाय आणि मग एकच वाक्य, काहीच होत नाही. पण विचार करा, बांबूचं झाड पहिली अनेक वर्षे जमिनीखाली मुळे वाढवत असतं. वर काहीच दिसत नाही. लोकांना वाटतं काहीच घडत नाही, पण जेव्हा त्यांची वेळ येते ते काही महिन्यात अनेक फूट उंच वाढतं. तुमच्या आयुष्यातही असंच असू शकतं. आजची मेहनत कदाचित उद्या दिसणार नाही, पण ती वाया जात नाही. यश अनेकदा शांतपणे तयार होत असतं. लोकांना फक्त त्याचा शेवट दिसतो, प्रवास दिसत नाही. म्हणून जगाला तुमचं यश दिसण्याआधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. नियम क्रमांक 8. तुमची तुलना फक्त कालच्या स्वतःशी करा. सोशल मीडियाने एक धोकादायक सवय लावली आहे. प्रत्येकजण दुसऱ्याच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करतो. त्याची गाडी, त्याचं घर, त्याचा पगार, त्याचा व्यवसाय, त्याचं यश. पण तुम्हाला त्याचा संघर्ष दिसतो का? त्याने किती वेळा अपयश पचवलं, किती रात्री जागून काढल्या, किती लोकांनी त्याची टिंगल केली, हे दिसत नाही. आपल्याला फक्त अंतिम चित्र दिसतं. म्हणून तुलना चुकीच्या ठिकाणी होते. आज स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी कालपेक्षा आज 1% तरी चांगला झालो का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. कारण आयुष्य ही शर्यत इतरांविरुद्ध नाही, तर स्वतःच्या कालच्या आवृत्तीविरुद्ध आहे. दररोज एक छोटी सुधारणा एका वर्षानंतर मोठा बदल घडवते. आणि जेव्हा लोक अचानक म्हणतील तू इतका बदललास कधी, तेव्हा फक्त हसा. कारण त्यांना बदल दिसला, पण त्या बदलामागचं सातत्य कधीच दिसलं नाही. नियम क्रमांक 9. तुमच्या वेळेचे रक्षण करा. जगात प्रत्येकजण तुमचे पैसे मागेलच असे नाही, पण प्रत्येकजण तुमचा वेळ घेण्याचा प्रयत्न करेल. कोणीतरी निरर्थक गप्पा मारायला बोलवेल, कोणीतरी तासनतास सोशल मीडियावर अडकवेल, तर कोणीतरी स्वतःच्या समस्यांमध्ये तुम्हाला इतकं गुंतवेल की तुम्ही स्वतःचं आयुष्य विसराल. लक्षात ठेवा, पैसा परत कमवता येतो, पण गेलेला वेळ परत मिळत नाही. यशस्वी लोक प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नाहीत, ते आवश्यक ठिकाणीच वेळ देतात. स्वतःला रोज विचारा, मी आजचा दिवस माझ्या स्वप्नांच्या जवळ गेलो की त्यापासून दूर? हा एकच प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. नियम क्रमांक 10. टीकेला उत्तर यशाने द्या. जेव्हा तुम्ही काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न करता तेव्हा टीका होणारच. कोणी म्हणेल याच्याकडून काही होणार नाही, कोणी हसेल, कोणी कमी लेखेल, कोणी तुमच्या चुका शोधत बसेल. अशावेळी 2 पर्याय असतात. पहिला, प्रत्येकाला उत्तर देत बसायचं. दुसरा, शांतपणे मेहनत करून अशी उंची गाठायची की उत्तर द्यायची गरजच उरणार नाही. इतिहासात लक्षात ठेवले जातात ते वाद करणारे नाहीत, तर परिणाम देणारे लोक. म्हणून तुमची ऊर्जा वादात नाही तर विकासात खर्च करा. नियम क्रमांक 11. शिस्त ही प्रेरणेपेक्षा मोठी असते. अनेक लोक म्हणतात मूड आला की काम करेल, पण मूड हा कायमचा नसतो, आज आहे उद्या नाही. म्हणून आयुष्य बदलणारे लोक प्रेरणेवर नाही तर शिस्तीवर जगतात. पाऊस असो, थकवा असो, मन नसो, तरीही ते काम करतात. कारण त्यांना माहीत असतं, मोठं यश हे एका मोठ्या निर्णयाने मिळत नाही, ते मिळतं दररोज घेतलेल्या छोट्या योग्य निर्णयांनी. एक दिवस चुकला तर काही होत नाही, पण सवय चुकली तर भविष्य बदलतं. नियम क्रमांक 12. यश मिळाल्यावरही नम्र राहा. खरं यश ते नाही जेव्हा लोक तुमचं नाव घेतात. खरं यश ते आहे जेव्हा यश मिळाल्यानंतरही तुमच्यात माणुसकी जिवंत राहते. अहंकार हा प्रत्येक यशाचा शांत शत्रू असतो. ज्या दिवशी तुम्हाला वाटू लागल आता मला सगळं येतं, त्याच दिवशी शिकणं थांबतं. आणि जिथे शिकणं थांबतं तिथून पडझड सुरू होते. म्हणून कितीही पुढे जा, पण जमिनीशी जोडलेले राहा. कारण फळांनी भरलेलं झाड नेहमी वाकलेलं असतं, रिकामं झाडच ताट उभं राहतं. मित्रांनो, आज आपण 12 नियम पाहिले. हे नियम फक्त वाचण्यासाठी नाहीत, तर आयुष्यात उतरवण्यासाठी आहेत. लक्षात ठेवा, जगाला तुमच्या योजना सांगून प्रभावित करण्यापेक्षा तुमच्या परिणामांनी आश्चर्यचकित करा. लोकांनी तुमच्या तोंडून तुमच्या स्वप्नांबद्दल कमी ऐकलं पाहिजे आणि तुमच्या यशाबद्दल जास्त बोललं पाहिजे. आजपासून एक निर्णय घ्या, मी कमी बोलेन, जास्त शिकेन, शांतपणे मेहनत करेल आणि माझं यशच माझी ओळख बनवेल. कदाचित सुरुवातीला कोणी तुमच्याकडे लक्ष देणार नाही, पण एक दिवस अशी वेळ येईल जेव्हा लोक विचारतील, याने इतकं मोठं यश मिळवलं तरी कसं? आणि त्या दिवशी तुमचं उत्तर शब्दामध्ये नसेल, ते तुमच्या आयुष्यात दिसेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.